मित्रांनो, या व्हिडिओ लेसनमध्ये आणखीन काही एक्झाम्पल्सची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. पण हे जे एक्झाम्पल्स आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे एक्झाम्पल्स थोडेसे वेगळे आहेत. हे सबटायटल तुम्ही वाचलं असेल, ॲप्लिकेशन ऑफ अनुरूपेण सूत्रा. आता हे परावर्ते डिव्हिजन आणि ॲप्लिकेशन ऑफ अनुरूपेण सूत्र हा काय प्रकार आहे? लक्षात घ्या, ॲप्लिकेशन ऑफ अनुरूपेण सूत्रा, अनुरूपेण सूत्रा हे बऱ्याच ठिकाणी वापरण्यात येणारं आणि अतिशय उपयुक्त असं एक सूत्र आहे. अनुरूपेण, त्याला म्हणतात अनुरूपेण. आता अनुरूपेण याचा अर्थ काय होतो? इंग्लिशमध्ये याला म्हणतात प्रपोर्शनेटली. प्रपोर्शनेटली आणि मराठीमध्ये आपण याला अनुरूप असं म्हणू शकतो. अनुरूप. लक्षात घ्या, जो रंग आपण आपल्या घराच्या भिंतींना देतो त्या रंगाला अनुरूप आपण आपल्या घराच्या दाराचे, खिडक्याचे पडदे म्हणजे कर्टन्स, त्यानंतर दार आणि खिडक्यांना त्याला अनुरूप असा तो रंग देतो आपण, बरोबर की नाही? अगदी तसंच, अगदी तेच प्रिन्सिपल, तेच तत्व आपण इथे सुद्धा वापरणार आहोत. कुठलीही गोष्ट आपल्याला अनुरूप हवी असते, प्रपोर्शनेटली हवी असते, आणि ती प्रपोर्शनेटली जर नसेल तर ती क्रिया आपली प्रॉपरली होत नाही, प्रॉपर वेनी होत नाही. इथेही आपण तेच प्रिन्सिपल वापरणार आहोत. आता ते कुठल्या पद्धतीने वापरणार लक्षात घ्या. एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावून सांगतो. आपण पहिलं उदाहरण घेऊया. परावर्ते डिव्हिजन मध्ये अनुरूपेण सूत्र केव्हा आणि कसं वापरायचं. ठीक आहे, पहा. डिव्हिडंड आहे 3216. 3216 डिवायडेड बाय 508. 3216 डिवायडेड बाय 508. आता लक्षात घ्या, सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण डिव्हिडंड आणि डिवायझर लिहितो त्या पद्धतीने आपण पहिले लिहून घेऊ. डिव्हिडंड लिहू आपण 3216 आणि डिवायझर लिहूया आपण 508. बरोबर. आता लक्षात घ्या, इथे डिव्हिडंड आहे 3216 आणि डिवायझर आहे गिवन डिवायझर आहे 508. आता इथे जरा थांबा. 508 आतापर्यंत निखिलम डिव्हिजन मध्ये, परावर्ते डिव्हिजन मध्ये जे कुठले आपण एक्झाम्पल्स पाहिले, उदाहरणं पाहिले, त्या उदाहरणांमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला जो देण्यात आलेला डिवायझर होता, भाजक होता, तो रियल बेसिसच्या जवळ होता. रियल बेसिसच्या जवळ होता. 10, 100, 1000, 10,000 म्हणजे 10, 100, 1000, 10,000 इत्यादी. मात्र हा जो डिवायझर आहे, हा जो भाजक आहे, हा कुठल्याही रियल बेसला जवळ नाही. हा जवळ आहे वर्किंग बेसला. कशाला जवळ आहे हा? वर्किंग बेसला. कुठला वर्किंग बेस? 500 हा वर्किंग बेस. मग आता इथे काय करायचं? इथे नेमकं काय करायचं? तर इथे आपल्याला काय करावं लागेल? या 508 ला आपल्याला अशा एका डिवायझर मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, रूपांतरित करावं लागेल की जो डिवायझर रियल बेसिसला जवळ असेल. असा कुठलाही एखादा सुटेबल गुणक घ्या, सुटेबल मल्टिपल घ्या. असा कुठलाही एखादा सुटेबल मल्टिपल घ्या, त्या मल्टिपलनी याला गुणा म्हणजे मल्टिप्लिकेशन करा आणि असा एक डिवायझर इथे कॅल्क्युलेट करा की जो डिवायझर रियल बेसिसला जवळ असेल. तर मग आपण इथे काय करू शकतो लक्षात घ्या. मी जर या 508 ला 2 नी जर मल्टिप्लाय केला, 508 मल्टिप्लाइड बाय 2, तर उत्तर काय येणार आहे लक्षात घ्या. मी इथे ब्रॅकेटमध्ये टाकतो. उत्तर काय येणार आहे? 1016 हे उत्तर येणार आहे. आता मात्र ही जी संख्या आहे, हा जो नंबर आहे, ही जी संख्या आहे, ही आहे 1000 या रियल बेसला जवळ. 1016 इज क्लोजर टू द रियल बेस 1000. येस, आता आपण इथे फ्रीली परावर्त डिव्हिजन वापरू शकतो. बरोबर आहे. तर हे जे आपण काही केलं, हे काय केलं म्हणजे 508 या गिवन डिवायझरला
अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी की जो नंबर रियल बेसिसला जवळ असेल, अशा एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण त्याला एका सुटेबल मल्टिप्लायरनी, सुटेबल मल्टिपलनी गुणलं, मल्टिप्लाय केलं. आणि 1016 हा एक सुटेबल म्हणजे जो रियल बेसिसला जवळ असा एक नंबर आहे, त्या नंबरमध्ये आपण या 508 ला कन्व्हर्ट केलं. तर याला म्हणतात ऍप्लिकेशन ऑफ अनुरूपेण सूत्रा. याला काय म्हणतात? ऍप्लिकेशन ऑफ अनुरूपेण सूत्रा. म्हणजे दिलेला डिवायझर जो असतो तो जर का रियल बेसिसला जवळ नसेल तर त्याला एका अनुरूप अशा गुणकाने गुणणं आणि असा एक नंबर तिथे कॅल्क्युलेट करणं की जो नंबर रियल बेसिसला जवळ असेल. या क्रियेला म्हणतात अनुरूपेण सूत्राचं ऍप्लिकेशन. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण इथे काय केलेलं आहे की आपण या दिलेल्या डिवायझरला आपल्या या डिव्हिजनसाठी अनुरूप असं केलेलं आहे. कसं केलेलं आहे? अनुरूप हे नेमकं कसं केलेलं आहे? तर त्याला एका सुटेबल मल्टिपलनी गुणून केलेलं आहे. बरोबर आहे. आता याचा महत्वाचा रोल आहे, या 2 चा महत्वाचा रोल आहे पुढे सुद्धा, त्यामुळे याला विसरायचं नाही. ओके. तर आता हा जो नवीन जो डिवायझर आहे 1016 हा आहे क्लोजर टू 1000. म्हणजे याचा जो रियल बेस आहे तो आहे 1000. आता तीच क्रिया इथे करा. डेव्हिएशन काढा. काय आहे डेव्हिएशन? याचं डेव्हिएशन काय येणार आहे? 0, 1 आणि 6. कसा येईल? कारण या 1016 मधून मी काय करतो आहे? 1016 मधून मी काय करतो आहे? 1000 ला सबट्रॅक्ट करतो आहे. म्हणजे किती आले? 0, 1 आणि 6. हे 3 डिजिट्स असणारं डेव्हिएशन. मग आता मॉडिफाईड डिवायझर आपल्या नेहमीच्या पद्धतीने लिहा. या 3 डिजिट्सचे साइन चेंज करा. 0 ला कुठलं साइन नसतं. +1 चा -1 करा. +6 चा -6 करा. हा जो बार आहे हा दर्शवतो की हे 2 डिजिट्स निगेटिव्ह आहेत. बरोबर. चला तर मग आपलं मॉडिफाईड डिवायझर इथे रेडी आहे. ओके. या मॉडिफाईड डिवायझर मध्ये एकूण किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स आहे. म्हणून आपण काय करणार आहोत? 3 डिजिट्स राईट साइड कडनं सोडून देणार आहोत. 1, 2 आणि 3 आणि एक वर्टिकल लाईन काढून त्या वर्टिकल लाईनला रिमाइंडर लाईन असं नाव देणार आहोत. बरोबर. आता आपलं परावर्त डिव्हिजन करण्यासाठीचं सेटअप हे रेडी आहे. आता आपण परावर्त डिव्हिजन करूया. पहिली स्टेप, हा जो 3 आहे, लेफ्ट मोस्ट डिजिट 3 हा जसाच्या तसा क्वोशंट एरिया मध्ये लिहा. राइट लेफ्ट मोस्ट डिजिट इन द डिव्हिडंड ॲज इट इज इन क्वोशंट एरिया. राइट. ओके. त्यानंतरची स्टेप कुठली आहे की स्वतंत्रपणे हे जे 3 डिजिट्स आहेत इंडिपेंडेंटली याला मल्टिप्लाय करा. कोणासोबत? या क्वोशंट डिजिट सोबत. म्हणजे 3 × 0, 0. हा जो 0 आहे पहिला प्रॉडक्ट आहे हा लिहा सेकंड डिजिट खाली, दुसऱ्या डिजिट खाली. 3 × -1, -3. हा जो प्रॉडक्ट आहे हा लिहा थर्ड डिजिट खाली. आणि 3 × -6, -18. 3 × -6, -18. हा जो -18 आहे हा लिहा थर्ड डिजिट खाली. बरोबर. म्हणजे आता याच स्टेपमध्ये, या दुसऱ्याच स्टेपमध्ये आपण सगळे डिजिट्स कव्हर केले डिव्हिडंड मधले. बरोबर. आता हे जे तिन्ही कॉलम्स आहे या कॉलम्स मधल्या सगळ्या डिजिट्सची वर्टिकल ॲडिशन करा. दुसऱ्या कॉलम मधली ॲडिशन करूया आपण. 2 + 0 किती? 2. तिसऱ्या कॉलम मधली 1 + -3 किती? -2. चौथ्या कॉलम मधली 6 + -18 किती? -12. बरोबर. आता आपल्याला क्वोशंट मिळालेलं आहे. क्वोशंट किती आहे? क्वोशंट आहे 3. आणि रिमाइंडर किती आहे? रिमाइंडर आपला पार्ट्स मध्ये आलेला आहे. पहा, हा युनिट्स प्लेस, हा टेन्स प्लेस आणि हा हंड्रेड्स प्लेस. वास्तविक पाहता युनिट्स प्लेस आणि हंड्रेड्स प्लेस मध्ये एकच डिजिट असावा, मात्र युनिट्स प्लेस मध्ये 2 डिजिट्स आहेत. म्हणून याला आता बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स कसं करायचं आहे? रिमाइंडर मध्ये -2 लिहा. म्हणजे हा जो युनिट्स प्लेस डिजिट आहे याच्यातला तो -2 लिहा. आणि हा जो -1 आहे हा कॅरी करा, पास करा. पास करा म्हणजे ऍड करा.
आता हा जो -1 आहे तो -1 -2 मध्ये ऍड करा. -1 प्लस -2 प्लस -1 किती? -3. आणि हा जो 2 आहे हा जसाच्या तसा लिहा. बरोबर आहे? ओके. कारण लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट्स असू शकतात. तर आपला रिमाइंडर काय आहे? 2, -3 आणि -2. पण हा तर आहे विंकुलम नंबर. डोंट वरी, आपण विंकुलम नंबरला नॉर्मल नंबर मध्ये कन्व्हर्ट करूया. कसा करायचा? निगेटिव्ह डिजिट्स आयडेंटिफाय करा. 2 निगेटिव्ह डिजिट्स आहेत. ओके, त्यापूर्वी कुठला डिजिट आहे? 2 आहे. म्हणजे हा जो 2 आहे तो 1 नी कमी करा. म्हणजे सबट्रॅक्ट 1 फ्रॉम दिस 2. किती आले? 2 - 1 1. आता या 2 निगेटिव्ह डिजिट्स पैकी लास्ट डिजिट जो आहे तो 10 मध्ये ऍड करा आणि लेफ्ट साइड कडला निगेटिव्ह डिजिट 9 मध्ये ऍड करा. सो 9 प्लस -3 6 आणि 10 प्लस -2 8. म्हणजे आपला रिमाइंडर किती आहे? 168 आणि कॉशंट किती आहे? 3. पण मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट, हा फायनल कॉशंट आहे का? हा फायनल कॉशंट आहे, पण कोणासाठी? याच्यासाठी हा फायनल कॉशंट आहे. आपला जो मूळ डिवायझर होता म्हणजे 508, याच्यासाठी हा 3 फायनल कॉशंट नाही. अरे लक्षात घ्या, 508 हा मूळ डिवायझर होता, म्हणजे ओरिजिनल डिवायझर होता. त्याला आपण अनुरूप केलं, आपल्या या डिव्हिजनला सुटेबल केलं. कसं सुटेबल केलं आपण? एका सुटेबल मल्टिपलनी याला मल्टिप्लाय केलं आणि सुटेबल केलं. 508 ला 2 नी मल्टिप्लाय केलं, उत्तर आलं 1016. आणि मग तो जो 1016 आहे तो या डिव्हिजन मध्ये वापरला. म्हणून हा जो कॉशंट आहे 3 हा या डिवायझर साठी आहे, या डिवायझर साठी नाही. मग या डिवायझर साठी या कॉशंटला आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल. या डिवायझर साठी या कॉशंटला आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल. कसं कन्व्हर्ट करायचं? जो सुटेबल मल्टिपल वापरून तुम्ही डिवायझरला कन्व्हर्ट केलं तोच सुटेबल मल्टिपल आपल्याला इथे वापरायचा आहे. जसं तुम्ही ओरिजिनल डिवायझरला या 2 नी मल्टिप्लाय केलं तसंच तुम्ही या कॉशंट 3 ला सुद्धा 2 नी मल्टिप्लाय करा. बरोबर आहे? तर फायनल कॉशंट काय राहणार आहे? 2 म्हणजे सुटेबल मल्टिपल इंटू हा जो कॉशंट आलेला आहे या 1016 साठी, त्याला तुम्ही मल्टिप्लाय करा. म्हणजे या 3 ला 2 नी मल्टिप्लाय करा. म्हणजे आन्सर किती आहे? कॉशंट इज इक्वल टू 6. येस, हा फायनल कॉशंट आहे. हा जो कॉशंट 6 आहे हा कॉशंट 6 आहे या 508 साठी. आणि हा जो कॉशंट 3 आहे हा कॉशंट 3 आहे या 1016 साठी. पण आपलं एक्झाम्पल हे नव्हतं, आपलं एक्झाम्पल होतं 508चं एक्झाम्पल होतं. जे आपलं एक्झाम्पल होतं ज्यामध्ये डिवायझर 508 आहे. म्हणून तुम्हाला या कॉशंट 3 ला या सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जे उत्तर येईल ते उत्तर राहणार तुमचं शेवटचं उत्तर, म्हणजे फायनल आन्सर. तर आपलं फायनल आन्सर काय आहे? कॉशंट इज इक्वल टू 6 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 168. रिमाइंडर वरती या प्रकारची क्रिया कुठलीही करायची नाही. रिमाइंडर हा शेवटचाच असतो. एकदाचा का रिमाइंडर पॉझिटिव्ह आला आणि ओरिजिनल डिवायझर पेक्षा कमी आला की तो फायनल रिमाइंडरच असतो. तर आता हे एक्झाम्पल आपलं करेक्ट आहे की नाही आपण चेक करून पाहूया. ठीक आहे, काय होतं? 3216. 3216 हा डिव्हिडंड होता. 508 हा मूळ डिवायझर. कॉशंट आलेला आहे फायनल 6 प्लस 168 हा रिमाइंडर. तर आता याची बीजांक काढूया. 3 आणि 6 सोडून द्या कारण यांचं ऍडिशन हे 9 आहे. 2 प्लस 1 3. 3 आहे या डिव्हिडंडचा बीजांक. 5 प्लस 8 13. 13चा बीजांक आहे 4. जे 4 आहे बीजांक 508चा. 6 ॲज इट इज, कारण सिंगल डिजिट नंबरचा बीजांक तोच असतो. 1 आणि 8 एक्सक्लूड करा. 6 जसेच्या तसे लिहा. ओके, पुढे सॉल्व्ह करा. 4 6 24. 24 प्लस 6 30. 30 म्हणजे किती? 3 प्लस 0 3. दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत आणि आपलं हे एक्झाम्पल
म्हणजे एक्झाम्पलचं उत्तर हे करेक्ट आहे आणि आपलं हे आन्सर करेक्ट आहे. ओके, सो मित्रांनो, अशा पद्धतीने अनुरूपेण सूत्रांचा वापर होतो. या पद्धतीने अनुरूपेण सूत्राचा वापर होतो. अगदी थोडक्यात मी रिपीट करतो. गिवन डिवायझर जर का वर्किंग बेसिस जवळ असेल तर तो डिवायझर आपल्याला एका सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करून रियल बेसिस जवळ आणावा लागेल. म्हणजे तो डिवायझर आपल्याला अशा एका नंबर मध्ये कन्व्हर्ट करावा लागेल जो नंबर रियल बेसिसच्या जवळ असेल. त्यानंतर पुढली सगळी प्रक्रिया अगदी यापूर्वीच्या एक्झाम्पल्स सारखीच. म्हणजे यापूर्वी जे डिव्हिजन आपण घेतलं त्यानंतर पुढली सगळी प्रक्रिया नॉर्मल परावर्त डिव्हिजन सारखीच. त्यानंतर जे आन्सर येतं म्हणजे कॉशंट येतो त्या कॉशंटला सुद्धा तुम्हाला त्याच सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मिळणार फायनल कॉशंट. तर मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या की रिमाइंडर आपण बॅलन्स कसा केला, तो जो रिमाइंडर आहे तो विंक्युलम नंबरमध्ये होता त्याला कन्व्हर्ट करून नॉर्मल नंबरमध्ये कसा केला, त्यानंतर कॉशंट जो आलेला होता त्या कॉशंटला आपण सुटेबल मल्टिपलनी कसं मल्टिप्लाय केलं, त्यानंतर फायनल कॉशंट आपण कसा लिहिला, ह्या सगळ्या नोट्स तुम्ही लिहा. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण आणि असंच पाहूया. म्हणजे अजूनही काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. ओके, दुसरं एक्झाम्पल आहे 13,425. 13,425 divided by 2,216 हे उदाहरण आहे. ओके, त्यानंतर आता 1, 3, 4, 2, 5 हा डिव्हिडंड लिहून घ्या. त्यानंतर 2,216 हा डिवायझर लिहून घ्या. एक उभी रेष काढा, एक आडवी रेष. त्यानंतर आपला गिवन डिवायझर काय आहे? गिवन डिवायझर आहे 2,216. हा गिवन डिवायझर आहे. आता हा कुठल्याही रियल बेसिस जवळ नाही. बरोबर, हा डिवायझर कुठल्याही रियल बेसिस जवळ नाही. तर मग आता याला रियल बेसिस जवळ आणायचा कसा? जरा विचार करा. थोड्या वेळ व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की याला कशाने गुणलं पाहिजे. याला कुठला एक असा सुटेबल मल्टिपल घ्यायचा की ज्याने गुणल्यानंतर, ज्याने मल्टिप्लाय केल्यानंतर या नंबरला अशा एका नंबरमध्ये आपण कन्व्हर्ट करू की जो नंबर रियल बेसिस जवळ असेल. तर आपण एक काम इथे असं करू शकतो की या 2,216 ला आपण 1/2 नी मल्टिप्लाय करू शकतो. 1/2 नी 1/2 नी जर मल्टिप्लाय केलं तर याचं रूपांतरण, याचं कन्व्हर्जन अशा एका नंबरमध्ये होणार की जो नंबर रियल बेसिसला जवळ आहे. लक्षात घ्या, 2 divided by 2 1, 2 divided by 2 1 आणि 2 divided by 1608. लक्षात घ्या, फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर या प्रकारचे डिव्हिजन्स, या प्रकारचे मल्टिप्लिकेशन्स हे मेंटली करता आले पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्हाला पेन अँड पेपर घेण्याची आवश्यकता नसावी. बरोबर. आता हा आहे आपला सुटेबल डिवायझर की जो जवळ आहे रियल बेसिसला, की जो जवळ आहे रियल बेसला. कुठला आहे तो रियल बेस? 1000 हा तो रियल बेस आहे. आता या नवीन डिवायझरला यूज करा या डिव्हिजन मध्ये. ओके, तर 1108 हा 1000 ला जवळ आहे म्हणजे बेस किती आहे याचा? 1000. ओके, आता याचं डेव्हिएशन काढा. 1108 मायनस 1000 इज इक्वल टू 108. डेव्हिएशन मध्ये तितकेच डिजिट्स असायला हवे जितके झिरोज बेस मध्ये आहेत. ओके, सो डेव्हिएशन काय आहे? 108 हे आहे डेव्हिएशन. आता या डेव्हिएशन मध्ये असणाऱ्या डिजिट्सचे साइन चेंज करा. म्हणजे 1 ला करा -1, 0 ला कुठलं साइन नसतं आणि 8 ला करा -8. आणि हा आहे आपला मॉडिफाईड डिवायझर. बरोबर. आता हे आपलं परावर्त डिव्हिजन साठीचं सेटअप रेडी आहे.
आता परावर्त डिव्हिजन करूया. मॉडिफाईड डिवायझर मध्ये किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स आहेत. म्हणून 3 डिजिट्स तुम्ही राईट साइडनी काउंट करा. 1 2 3 आणि रिमाइंडर लाईन काढा. येस, काढली. ही आहे रिमाइंडर लाईन. आता पहिली स्टेप, डिव्हिजनची पहिली स्टेप. हा जो लेफ्ट मोस्ट डिजिट आहे हा जसाच्या तसा खाली लिहा. काहीही न करता जसाच्या तसा खाली लिहा. आणि हा झाला आपला पहिला कॉशंट डिजिट. आता हा पहिला कॉशंट डिजिट आणि हे 3 मॉडिफाईड डिवायझर मधले डिजिट्स यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि ते प्रॉडक्ट 1 बाय 1 नेक्स्ट कॉलम्स मध्ये लिहा. हा 1 into -1 -1, 1 into 0 0, 1 into -8 -8. बरोबर. 3 प्रॉडक्ट्स आहेत. पहिला लिहिला प्रॉडक्ट आपण सेकंड डिजिट खाली म्हणजे सेकंड कॉलम मध्ये, दुसरा प्रॉडक्ट लिहिला आपण थर्ड डिजिट खाली, तिसरा प्रॉडक्ट लिहिला आपण फोर्थ डिजिट खाली. आता ज्या कॉलम मध्ये फर्स्ट कॉशंट डिजिट मिळालेला आहे त्याच्या पुढल्या कॉलम मध्ये असणाऱ्या डिजिट्सची वर्टिकल ऍडिशन करा. 3 + -1 2. ठीक आहे, 2. 2 आहे आपला सेकंड कॉशंट डिजिट. बरोबर. आता काय करायचंय? आता हा जो सेकंड कॉशंट डिजिट आहे तो सेकंड कॉशंट डिजिट आणि हे जे 3 मॉडिफाईड डिवायझर्स मधले डिजिट आहे त्यांची पुन्हा मल्टिप्लिकेशन करा आणि ते जे 3 प्रॉडक्ट आहे ते थर्ड कॉलम पासून लिहा. कारण सेकंड कॉलम मध्ये सेकंड कॉशंट डिजिट मिळालेला आहे. तो कॉलम सोडून जिथे आपला लास्ट कॉशंट डिजिट मिळालेला असतो तो कॉलम सोडून आपण पुढल्या कॉलम पासून हे प्रॉडक्ट लिहितो. बरोबर. सो 2 into -1 -2, 2 into 0 0 आणि 2 into -8 -16. ओके. या स्टेप मध्ये शेवटचा डिव्हिडंड मधला डिजिट सुद्धा आपण कव्हर केलेला आहे. त्यामुळे डिव्हिजन आपण इथे थांबवूया. आणि आता काय करायचंय? उरलेले जे सगळे कॉलम्स आहेत ना, हा सेकंड कॉलम सोडून हे कॉलम्स थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या कॉलम्स मधल्या सगळ्या डिजिट्सची वर्टिकल ऍडिशन. सो 4 + 0 4, 4 + -2 2, 2 + -8. आता फोर्थ कॉलम मधल्या डिजिट्सची वर्टिकल ऍडिशन. 2 + -8 -6, -6 + 0 -6. ओके. 5 + -16 -11. ओके, -11. तर आपला कॉशंट रेडी आहे. कॉशंट इज इक्वल टू 12 अँड रिमाइंडर इज इक्वल टू, हा रेडी नाही कारण हा इम्बॅलन्स्ड फॉर्म मध्ये आहे. या पार्ट मध्ये 2 डिजिट, या पार्ट मध्ये 1 आणि या पार्ट मध्ये 1. हे 2 पार्ट्स बॅलन्स्ड आहे. पण हा पार्ट बॅलन्स नाही कारण लेफ्ट मोस्ट पार्ट सोडून इतर सगळ्या पार्ट्स मध्ये आपल्याला एकच डिजिट हवा असतो. पण इथे या राईट मोस्ट पार्ट मध्ये 2 डिजिट्स आहे म्हणून याला तर बॅलन्स करा. युनिट्स प्लेस डिजिट जो आहे तो म्हणजे -1 लिहा आन्सर लाईन मध्ये म्हणजे रिमाइंडरच्या लाईन मध्ये. आणि हा जो टेन्स प्लेस डिजिट आहे हा पास करा. पास करा म्हणजे ऍड करा. कशासोबत ऍड करा? याला जो लेफ्ट पार्ट आहे त्या पार्ट मध्ये ऍड करा. सो -6 प्लस हा टेन्स प्लेस डिजिट -1 काय येतो? -7. आणि 2 जो आहे तो जसाच्या तसा लिहा. म्हणजे 271 विथ लास्ट 2 डिजिट्स निगेटिव्ह हा आपला रिमाइंडर आहे. मात्र हा रिमाइंडर आहे विंक्युलम नंबरच्या फॉर्म मध्ये. आपल्याला कन्वर्ट करायचं आहे नॉर्मल नंबर मध्ये. तर 2 निगेटिव्ह डिजिट्स आहेत, आयडेंटिफाय करा. येस, आयडेंटिफाय झाले. त्यापूर्वीचा कुठला डिजिट आहे? प्रिव्हियस डिजिट कुठला आहे? 2 आहे. निगेटिव्ह डिजिट्सला जो प्रिव्हियस डिजिट असतो तो या ठिकाणी 2 आहे आणि या 2 मधून आपल्याला आता 1 मायनस करायचं आहे. 2 - 1 1. आणि आता या 2 निगेटिव्ह डिजिट्सचं काय करायचं? या 2 निगेटिव्ह डिजिट्स मधून कुठला शेवटचा डिजिट आहे? हा -1. त्यामुळे तो जो -1 आहे तो 10 मध्ये ऍड करायचा आणि लेफ्ट साइड कडला निगेटिव्ह डिजिट हा 9 मध्ये ऍड करायचा. 9 + -7 2 आणि 10 + -1 9. हा थंब रूल नेहमीच लक्षात घ्या. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 मध्ये. ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 मध्ये हा थंब रूल नेहमी लक्षात घ्या.
all left sided digits should be subtracted or added to 9 and last digit should be subtracted or added with 10. ओके, सो आपला रिमाइंडर आहे, आता फायनल रिमाइंडर आहे 129 आणि कॉशंट आहे 12. पण हा फायनल कॉशंट आहे का? नाही, कारण हा जो कॉशंट आहे 12 कॉशंट जो आहे तो आहे या 1108 साठी आणि या 2216 साठी नाही आहे, ज्याच्यासाठी आपल्याला कॉशंट काढायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कसा कॅल्क्युलेट करणार? सुटेबल डिवायझर लिहिण्यासाठी आपण या ओरिजिनल डिवायझरला 1/2 नी मल्टिप्लाय केलं होतं ना, म्हणून याही कॉशंटला आता आपण 1/2 नी मल्टिप्लाय करू. म्हणजे कॉशंट इज इक्वल टू 1/2 इंटू 12. 2216 साठीचा कॉशंट आपण काढतोय, कॅल्क्युलेट करतोय, म्हणून 1/2 नी याला सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. राईट आहे? ओके, देन 12/2 किती? 6 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 129. ओके, सो 13,425. तर हा मात्र आता फायनल कॉशंट आहे. कॉशंट, फायनल कॉशंट इज 6 and final remainder is 129. आपण चेक करून पाहूया आपला डिव्हिडंड काय आहे. 13,425 is equal to 2,216 into quotient 6 plus remainder 129. बीजांक कॅल्क्युलेट करा. 4 आणि 5 एक्सक्लूड करा. 1 plus 3 4, 4 plus 2 6. 6 आहे बीजांक डिव्हिडंडचा. 2, 1 आणि 6 एक्सक्लूड करा, कारण यांची सम ही 9 येते. उरला किती? 2. 2 जसाच्या तसा लिहा. 6 जसाच्या तसा लिहा. 9 एक्सक्लूड करा. 1 plus 2 3 लिहा. सो 6 इज इक्वल टू 2 6 जा 12, 12 plus 3, 2 6 जा 12, 12 plus 3 15. 15 चा बीजांक आहे 6. 1 plus 5 6 किंवा 15 मधून 9 ड्रॉप केल्यानंतर 6 येतं. त्यामुळे या साइड कडला बीजांक 6 आणि या साइड कडला बीजांक 6, दोन्ही साइड कडले बीजांक टॅली होत आहेत, म्हणून हे उत्तर आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट पुढलं उदाहरण पाहूया. तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, थर्ड एक्झाम्पल आहे 32,517 डिवायडेड बाय 353. आपण पहिले प्रॉपरली लिहून घेऊया. 32,517 आणि 3,053. ओके, सो येस, या दिलेल्या डिवायझर कडे प्रॉपरली पहा, प्रॉपरली ऑब्झर्व करा. 353 हा सुद्धा डिवायझर कुठल्याही रियल बेसला जवळ नाही, पण याला आपण रियल बेसला जवळ आणू शकतो. याला आपण या डिव्हिजनसाठी सुटेबल करू शकतो. थोड्या वेळ व्हिडिओ पॉज करा आणि थोडा विचार करा की काय केलं पाहिजे, कुठल्या एका सुटेबल मल्टिपलनी याला मल्टिप्लाय केलं पाहिजे की जेणेकरून हा जो 353 आहे तो अशा एका नंबर मध्ये कन्व्हर्ट होणार की जो नंबर रियल बेसिसला जवळ असणार. ठीक आहे, तर याला आपण 3 नी मल्टिप्लाय करूया. 3 नी, 3 इंटू 353. उत्तर येणार आहे आपलं 3 3 जा 9, 3 5 जा 15, कॅरी 1, 3 3 जा 9 प्लस 1 10. म्हणजे 1059 हा एक नवीन डिवायझर आहे, न्यू डिवायझर. आता हा जो न्यू डिवायझर आहे हा या डिव्हिजन मध्ये आता आपल्याला वापरायचा आहे. याचा बेस काय आहे? नवीन डिवायझरचा बेस 1000 हा बेस आहे. बरोबर आहे? ओके, देन तर याचा आता डेव्हिएशन काढूया आपण. 1059 मायनस 1000 इज इक्वल टू हाऊ मच? 059. मित्रांनो, एक गोष्ट पक्की लक्षात घ्या, डेव्हिएशन मध्ये तितके डिजिट्स असले पाहिजे जितके झिरोज या बेस मध्ये आहेत.
Okay, so 3 zeros are in the nearest base and we need to have 3 digits in deviation, right? So काय आहे डेव्हिएशन? डेव्हिएशन काय आहे? 0, 5 आणि 9. आता या डेव्हिएशन मधल्या 3 डिजिट्सचं साइन चेंज करा, म्हणजे परावर्त योजयेत सूत्र अप्लाय करा आणि इथे लिहा 0, 0 ला कुठलं साइन नसतं, +5 चा -5 होणार, +9 चा -9 होणार. ओके, तर हा आहे आपला मॉडिफाइड डिवायझर. मॉडिफाइड डिवायझर मध्ये किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स आहेत. म्हणून तुम्ही राईट साइड कडनं डिव्हिडंड मध्ये 3 डिजिट्स काउंट करा आणि रिमाइंडर लाईन ड्रॉ करा. ओके, रिमाइंडर लाईन पण आपण ड्रॉ केलेली आहे. आता आपलं परावर्त डिव्हिजन साठीचं सेटअप रेडी आहे. आता ऍक्च्युअल डिव्हिजनला सुरुवात करूया. पहिला डिजिट 3 ॲज इट इज लिहा. पहिला डिजिट 3 ॲज इट इज लिहा. त्यानंतर मग पहिला डिजिट 3 आपण ॲज इट इज लिहिलेला आहे. आता हा आहे पहिला कॉशंट डिजिट. पहिला कॉशंट डिजिट काहीही न करता, आपल्याला कुठलीही क्रिया न करता आपल्याला पहिला कॉशंट डिजिट मिळालेला आहे. आता हा पहिला कॉशंट डिजिट आणि हे जे 3 डिजिट्स आहेत मॉडिफाइड डिवायझर मधले, यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि ते जे 3 प्रॉडक्ट्स आहेत ते सेकंड डिजिट, थर्ड डिजिट आणि फोर्थ डिजिटच्या खाली लिहा. सो 3 into 0, 0. 3 into -5, -15. आणि 3 into -9, -27. तीनही प्रॉडक्ट आपण लिहिलेले आहेत. आता जिथे आपल्याला कॉशंट डिजिट मिळालेला आहे मागचा लास्ट अलीकडला, त्याच्या पुढल्या कॉलम मधल्या डिजिट्सची व्हर्टिकल ॲडिशन करा. 2 + 0, 2. म्हणजे सेकंड कॉशंट डिजिट आहे 2. आता या 2 ला या मॉडिफाइड डिवायझर मधल्या 3 डिजिट सोबत तुम्ही मल्टिप्लाय करा. ओके, सो करूया मल्टिप्लाय आणि ते जे 3 प्रॉडक्ट्स राहतील ते आपण लिहूया थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ डिजिट खाली. ओके, सो 2 into 0, 0. 2 into -5, -10. 2 into -9, -18. -18. ओके, आता या स्टेप मध्ये हा जो शेवटचा डिजिट 7 आहे त्या खाली आपण प्रॉडक्ट लिहिलेला आहे, म्हणजे तोही कव्हर झालेला आहे. म्हणून आता हे जे 3 कॉलम्स आहेत या कॉलम्स मधल्या डिजिट्सची व्हर्टिकल ॲडिशन आपल्याला करायची आहे. सो थर्ड कॉलम 5 + -15, -10. -10 + 0, -10. फोर्थ कॉलम 1 + -27, -26. -26 + -10, -36. फिफ्थ कॉलम 7 + -18, -11. -11. ठीक आहे. आता कॉशंट लिहा. कॉशंट आहे 32 आणि रिमाइंडर काय आहे? रिमाइंडर इम्बॅलन्स्ड आहे, तो आपल्याला आता बॅलन्स करायचा आहे. ठीक आहे, बॅलन्सिंगची प्रक्रिया नेहमी सुरू करतो आपण राईट टू लेफ्ट. ओके, बॅलन्सिंग शुड बी डन स्टार्टिंग फ्रॉम राईट साइड ओनली अँड ऑलवेज, नेहमीच. ओके, सो युनिट्स प्लेस डिजिट -1 आन्सर लाईन मध्ये लिहा. आन्सर लाईन मध्ये म्हणजे या रिमाइंडर लाईन मध्ये. आणि हा जो टेन्स प्लेस डिजिट -1 आहे तो पास करा. पास करा म्हणजे ऍड करणं. पास करा म्हणजे ऍड करा. सो -36 + -1, -37. आता या -37 कडे या. -7 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि -3 पास करा. -10 + -3, -13. ठीक आहे, तर -13 लिहा ॲज इट इज, कारण तो लेफ्ट मोस्ट पार्ट आहे, सगळ्यात डावीकडला पार्ट आहे आणि सगळ्यात डावीकडल्या पार्ट मधले डिजिट्स आपण जसेच्या तसे लिहितो. तर रिमाइंडर आहे 1371, पण निगेटिव्ह. आता यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की रिमाइंडर जेव्हा निगेटिव्ह येत असतो तेव्हा काय करायचं असतं? त्यावेळेला कॉशंट जो असतो तो 1 नी रिड्यूस करायचा असतो. कॉशंट हा 1 नी रिड्यूस करायचा असतो. रिड्यूस करायचा असतो म्हणजे 1 नी कमी करायचा असतो. आणि त्याच वेळेला या रिमाइंडर मध्ये, निगेटिव्ह रिमाइंडर मध्ये जो डिवायझर आहे, जो डिवायझर ऍक्च्युअली आपण वापरतो आहे या डिव्हिजन मध्ये, तो ऍड करायचा असतो. तर करूया आपण. कॉशंट
हा 1 नी कमी करतो आणि रिमाइंडर काय येणार आहे 1371 या निगेटिव्ह रिमाइंडर मध्ये मी 1059 जो डिवायझर मी वापरतो आहे तो डिवायझर मी ऍड करतोय. चला मग आता याचं उत्तर लिहावं लागेल आपल्याला. हा किती येणार उत्तर करून पाहूया आपण ऍड. 1371 हे चारही डिजिट्स निगेटिव्ह आणि 1059 हे सगळे पॉझिटिव्ह. याला आपल्याला ऍड करायचं आहे. इथे विंकुलम सबट्रॅक्शन करूया आपण. ठीक आहे ना. म्हणजे डायरेक्ट करायचं आहे आपल्याला. म्हणजे कुठून काही सबट्रॅक्ट वगैरे काही करायचं नाही. ऍक्च्युअली डायरेक्ट लिहायचं आहे आन्सर. -1 + 9 किती होतात 8 होतात. -7 + 5 किती होतात -2 होतात. -3 + 0 किती -3 आणि -1 + 1 किती 0. म्हणजे रिमाइंडर किती आहे -3 -2 आणि +8. लक्षात ठेवा यापूर्वी जे उदाहरण आपण घेतलेलं होतं त्या उदाहरणामध्ये याची प्लेस व्हॅल्यू सिस्टीम प्रमाणे आपण व्हॅल्यू काढलेली होती. पण तशी सुद्धा व्हॅल्यू काढण्याची तशी आवश्यकता नाहीये. विंक्युलम नंबरचं नॉलेज ज्या स्टुडंटला असेल ज्या टीचरला असेल त्याला काही आवश्यकता नाहीये. तो डायरेक्ट आन्सर लिहिणार डायरेक्ट करणार. चलो तर आपण यावेळेला कॉशंट काय आलेलं आहे 31 आणि रिमाइंडर काय आलेलं आहे 328. पण हे जे पहिले दोन डिजिट्स आहेत ते निगेटिव्ह आहेत. म्हणजे पुन्हा आपला हा जो रिमाइंडर आहे तो निगेटिव्ह आहे. याचा अर्थ असा की अजूनही हे डिव्हिजन हे एक्सेस आहे. जास्तीचा भाग दिलेला आहे आपण. बरोबर की नाही जास्तीचा भाग दिलेला आहे. मग आता काय करायचं आहे आपल्याला पुन्हा तीच क्रिया रिपीट करायची आहे. जोपर्यंत आपला रिमाइंडर हा पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत ही क्रिया आपल्याला रिपीट करायची आहे. चला रिपीट करूया. पुन्हा कॉशंट जो आहे तो 1 नी कमी करू रिड्यूस्ड बाय 1 आणि रिमाइंडर मध्ये त्याच वेळेला रिमाइंडर मध्ये जो डिवायझर आपण वापरतोय तो ऍड करायचा आहे. ठीक आहे ना. तर ऍड करूया आपण आता रिमाइंडर सोबत हा जो नवीन डिवायझर आहे तो -3 -2 आणि 8 आणि +105 and 9 ऍड करूया. 8 + 9 किती 8 + 9 17. ओके. त्यानंतर -2 + 6 पहा आता या 5 ची व्हॅल्यू 6 आहे कारण हा कॅरी 1 घेतलेला आहे आपण. हे तर रेग्युलर सारखं आपण केलेलं आहे. ठीक आहे ना रेग्युलर पद्धतीप्रमाणे केलेलं आहे. पण ऍक्च्युअल आपण करतो आहे विंकुलम सबट्रॅक्शन. ठीक आहे याला म्हणतात विंकुलम सबट्रॅक्शन. -2 + 6 किती होतात 4 होतात कारण 6 - 2 किती 4. त्यानंतर -3 + 0 -3 आणि 1 ॲज इट इज. ठीक आहे. म्हणजे आपला रिमाइंडर किती आहे आपला 1 -3 4 आणि 7. मात्र या नंबरकडे प्रॉपरली ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हा नंबर विंक्युलम फॉर्म मध्ये आहे. नो प्रॉब्लेम आपण याला ताबडतोब पटकन नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. निगेटिव्ह डिजिटच्या अगोदरचा डिजिट 1 नी कमी करायचा आहे म्हणजे 0. आता एकच निगेटिव्ह डिजिट आहे त्यामुळे 10 मध्ये ऍड करा 10 मध्ये ऍड करा 10 + -3 7 आणि हे जे दोन शेवटचे डिजिट्स आहेत त्यांचा तर काही रोल नाही आहे याच्यामध्ये म्हणून 4 आणि 7 हे डायरेक्ट लिहा. ओके. आणि यावेळेला कॉशंट किती आहे आपला 31 - 1 किती 30. येस. आता या स्टेप मध्ये मात्र रिमाइंडर हा पॉझिटिव्ह आलेला आहे 747 आणि कॉशंट आलेला आहे 30. वारंवार हा व्हिडिओ लेसन पहा फार महत्वाचा आहे आणि सगळ्या डिव्हिजन मधल्या कन्सेप्ट क्लिअर करणारा आहे. सगळ्या डिव्हिजन मधल्या कन्सेप्ट तुमच्या परफेक्टली क्लिअर होणार आहे. वारंवार हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ पाहत असताना वारंवार पॉज करून याच्या नोट्स लिहा नोट्स काढा. राईट आहे. हे सगळे उदाहरण लिहून काढा. ओके. आता अजूनही आपलं डिव्हिजन कंप्लीट नाही. आता काय राहिलेलं आहे रिमाइंडर तर फायनल मिळालेलं आहे आपल्याला 747. पण हा कॉशंट फायनल आहे का नाही. हा कॉशंट फायनल नाही कारण हा जो कॉशंट आहे हा या नवीन डिवायझर साठीचा कॉशंट आहे आणि या 353 साठी नाही. 353 म्हणजे जो मूळ भाजक होता ओरिजिनल डिवायझर होता त्याच्यासाठी जर का कॉशंट काढायचा असेल तर
त्या कॉशंटला सुद्धा आपल्याला या सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, तर करूया आपण. फायनल कॉशंट लिहिण्याकरता आपण 30 ला म्हणजे कॉशंटला सुटेबल मल्टिपल 3 नी मल्टिप्लाय करू, कारण सुरुवातीला जो गिवन डिवायझर होता तो या परावर्त डिव्हिजन साठी सुटेबल नव्हता, म्हणून त्याला सुटेबल करण्यासाठी म्हणून अनुरूपेण सूत्राचा वापर केला आणि आपण त्याला सुटेबल मल्टिपल 3 नी मल्टिप्लाय केलं आणि 1059 हा डिवायझर आलेला होता आणि त्या डिवायझरला सोबत घेऊन आपण परावर्त डिव्हिजन केलं आणि कॉशंट आला 30 आणि रिमाइंडर आला 747. पण तो कॉशंट 30 या नवीन डिवायझर साठी होता, न्यू डिवायझर साठी होता, 353 साठी नव्हता, म्हणून आपण त्याला 353 साठी कन्व्हर्ट करायला म्हणून या 30 ला 3 नी मल्टिप्लाय करतोय. ओके, सो quotient is equal to 90. 30 into 3 90 and remainder, final remainder is 747. ओके, तर आता हे उत्तर आपलं करेक्ट आहे की नाही हे चेक करूया आपण. बीजांक पद्धती वापरून काय आहे डिव्हिडंड? 32,517 is equal to ओरिजिनल डिवायझर काय आहे? 353 into quotient 90 प्लस रिमाइंडर 747. हा, तर डिव्हिडंडचा बीजांक काढूया आपण. 7 आणि 2 निग्लेक्ट करा, एक्सक्लूड करा. 3 + 5 8, 8 + 1 9, हे सगळे हेही निग्लेक्ट करा, म्हणजे याचा बीजांक आहे 0 किंवा 9 पण तुम्ही लिहू शकता. ओके, कारण बीजांक कॅल्क्युलेशन मध्ये 0 आणि 9 ची व्हॅल्यू एकच. नाव 3 + 5 8, 8 + 3 11 म्हणजे किती? 2. 11 चा बीजांक 2. 9 90 मधून 9 ला एक्सक्लूड करा, 0. ओके, प्लस 7 + 4 11, 11 + 7 18 म्हणजे किती? 1 + 8 9 काढून टाका म्हणजे 0. ओके, सो 0 is equal to 2 into 0 0 + 0 0. दोन्ही साइड कडले बीजांक सारखेच आहेत आणि आपलं हे उत्तर करेक्ट आहे, बिलकुल करेक्ट आहे. ओके, तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा चेक करून पाहू शकता, मात्र तेव्हा सुद्धा तुम्हाला याच फॉर्म मध्ये चेक करावं लागेल. 353 into 90 + 747 करून पाहावं लागेल. एक्झॅक्टली उत्तर हेच येणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने परावर्त डिव्हिजन हे केलं जातं. अतिशय उपयुक्त आहे, अतिशय इनोव्हेटिव्ह असं डिव्हिजन पद्धत आहे. पुढल्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण आणखीन एक वेगळं डिव्हिजन पाहूया. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. मला खात्री आहे की तुम्ही योग्य वेळी व्हिडिओ पॉज करून नोट्स काढलेल्या असतील, उदाहरणं लिहिलेले असतील.